नमस्कार. आज आपण हरतालिका व्रत कथा याविषयी माहिती पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण कथेविषयी माहिती पाहूयात. भाद्रपद महिन्यात अनेक सण साजरे होतात. खरं तर श्रावण सुरू होतो आणि सगळे सण हळूहळू आपल्या भेटीला यायला लागतात. विशेषतः हे सण स्त्रियांशीच जास्त संबंधित असतात. भाद्रपद महिन्यात गणेशाच्या आगमनापूर्वी एक दिवस अगोदर शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिका पूजन करण्यात येतं. हरतालिका पूजन म्हणजे देवी पार्वतीने भगवान शिवाला आपला वर म्हणून मिळवण्याकरिता केलेले व्रत होय. अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणून लग्न झालेल्या स्त्रिया आणि चांगला वर मिळावा याकरिता कुमारिका देखील हे व्रत करतात. या पूजेत भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा केली जाते. त्यामुळे या व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात. हे व्रत केल्याने अनेक संकटे, गृहकलह, अनेक दोषापासून मुक्ती मिळते म्हणून याचे महत्व खूप सांगितलेले आहे. चला तर मग आपण याविषयीची कथा पाहूयात. पर्वतराजाची मुलगी पार्वती ज्यावेळी लग्नयोग्य झाली त्यावेळी तिच्याकरिता वर पाहणे सुरू झाले. नारद मुनींनी पर्वतराजाला पार्वतीकरिता भगवान विष्णूचे स्थळ सुचवले. पण या गोष्टीची पार्वतीला काहीच माहिती नव्हती. तिने आपल्या मनात फार पूर्वीच भगवान शंकरांना आपला वर मानले होते. ज्यावेळेस पार्वतीला आपले वडील आपला विवाह भगवान विष्णूशी निश्चित करतायत असे समजते त्यावेळेस तिला फार वाईट वाटते. म्हणून पार्वती आपल्या मैत्रिणींच्या हातून ती आपल्या वडिलांना निरोप पाठवते की जर बळजबरीने तुम्ही माझा विवाह भगवान विष्णूशी लावून दिलात तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेल. निरोप पाठवल्यानंतर देवी पार्वती वनात निघून गेली आणि भगवान शिव प्रसन्न व्हावेत व आपला पती म्हणून स्वीकार करावा याकरिता व्रत केले. तिने अत्यंत मनोभावे भगवान शिवाची पूजा केली आणि कडक उपवास देखील केला. तिची भक्ती आणि श्रद्धा पाहून महादेव प्रसन्न झाले आणि तिची विनंती मान्य करून पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकार केले. त्या दिवशी भाद्रपद महिन्यातील तृतीया होती. त्यामुळे आजही प्रत्येक सवाष्ण स्त्री हरतालिकेच्या दिवशी देवी पार्वतीने केलेले व्रत मोठ्या निष्ठेने करतात. यथासांग पूजा करतात, उपवास करतात. अशा प्रकारे आहे हरतालिका व्रताची कथा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.